नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर आता हे जे ढगाळ वातावरण चालू आहे, ह्या ढगाळ वातावरणात बऱ्याच बागायतदारांचे फोन आणि मेसेज हे झाडावर जी मुळी सुटायला लागल्या याच्याविषयी यायला लागल्यात. आणि ह्या फोटोतनं एकच जाणवते की झाडावर मुळी सुटलेली आहे, तर ती कशामुळे सुटली आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी आपण थोडक्यात बघायचं आहे. तर हे कशामुळे होत आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा होत आहे ते हे जे सातत्यानं एक 10-12 दिवस झालं जे ढगाळ वातावरण चालू आहे, ह्या ढगाळ वातावरणात सगळ्यात जास्त मुळी सुटायला चालू होत्या. दुसरं, द्राक्ष बाग ही समजा आपली 2-3 वर्षाच्या 3 वर्षाच्या जर पुढची असली आणि जास्तीत जास्त वर्ष पुढे जातील आणि त्याच्यावर जर साली जर जास्त साचलेल्या असतील किंवा सालीचा असा एकावर एक साली आल्या असल्या तर त्या बागेला जास्त मुळी सुटायची भीती असते. त्याच्यानंतर आपण जर पुढचा मुद्दा बघितला तर आपला जो बोध असतोय द्राक्ष बागेचा, तर तो बोध हा कमी उंचीचा आणि जास्त पाण्यानं जर भिजला असला आणि द्राक्ष बागेत जर पाणी जर जास्त साचत असलं तर त्या द्राक्ष बागेला एक जास्त प्रॉब्लेम होऊ शकतोय. त्याच्यानंतर ज्या द्राक्ष बागेत एकाच ठिकाणी अशा भरपूर काड्या सुटलेल्या आहेत तर तिथं पण जास्त प्रॉब्लेम होतोय. आणखी पानांची संख्या, काड्या जास्त झाल्या की पानांची संख्या जास्त आली तर त्या ठिकाणी जास्त प्रॉब्लेम होतोय. तर असं जिथं परिस्थिती आहे तिथं ह्या वलांड्यावर मुळ्या ह्या सुटणारच. मग त्याच्यासाठी उपाययोजना काय, तर उपाययोजना काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्ष बागेतलं पाणी सगळ्यात पहिला काढून देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला बोध हा जास्त उंचीचा असला पाहिजे. त्याच्यानंतर बोधात आपल्याला जी बोध जो आहे तर त्यात काय करायचंय की एवढ्या लवकर त्यात हवा कशी खेळती राहील ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर किंवा ज्यावेळेला ढगाळ वातावरण असतं त्यावेळेला सल्फरचा वापर करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात चांगला आणि एकदम चांगला पर्याय किंवा चांगला उपाय हा सगळ्यात महत्वाचा जो असतोय तो सूर्यप्रकाश असल्याशिवाय जास्त मिळाल्याशिवाय हे ज्या मुळ्या सुटणार आहेत ह्या मुळ्या सुटायच्या कमी होत्या. सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर हे ऑटोमॅटिक कमी होते. ज्या वेळेला खाली जमिनीतलं पाणी घ्यायचं, अन्नद्रव्य घ्यायचं थांबतंय, नाक दाबल्यावर ज्या वेळेला तोंड उघडतंय अशा पद्धतीने खालच्या मुळ्या ज्या वेळेला बंद होत्यात त्यावेळेला वरनं ते हातपाय हलवायचं किंवा काहीतरी घ्यायचा प्रयत्न करत असतंय तर अशा पद्धतीने ह्या मुळ्या सुटायचा समस्या निर्माण होत्यात. तर याला घाबरून न जाता आहे या उपाययोजना सफिशियंट आहेत किंवा योग्य आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे द्राक्ष बागेत मुळ्या सुटायचं चालू किंवा बंद व्हायचं हे एक कार्य आहे. हे अशा पद्धतीने थांबू शकतंय. तर अतिरेक कोणत्याही गोष्टीचा काही करायची गरज नाही, तर हे निसर्गानं झालेलं आहे. तर आपण आपल्या द्राक्ष बागेची योग्य पद्धतीने काळजी घ्या, चांगल्या काड्या तयार करा आणि भविष्यात चांगला माल घ्या. धन्यवाद.